नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान बाळ वेळेवर बोलणं हे त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळाला बोलायला जर उशीर झाला तर पालकांना काळजी वाटणं साहजिक आहे. अशा वेळी पालकांच्या मनात आपल्या बाळाला बोलायला उशीर झाला आहे का, त्याला ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम होईल का, बाळ लवकर बोलू शकेल का, काही बोललेलं सगळं समजतं परंतु तो बोलण्याचा प्रयत्न करत नाही, एक ना अनेक भरपूर प्रश्न मनामध्ये असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातील सगळ्या शंकांचं सविस्तर निरसन पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या मध्ये तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलेलं असेल. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. तुमच्या बाळाला जर आणखीन बोलता येत नसेल तर आपण काही गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे. जर या गोष्टी अगदी व्यवस्थित असतील तर काळजीचं कारण नाही. तुमचं बाळ हळूहळू आणि प्रयत्नानंतर नक्की बोलेल. त्यासाठी पालक म्हणून तुम्हाला बाळाला मदत करणं, बाळाला समजून घेणं आणि थोडासा वेळ देणं मात्र गरजेचं आहे. आपलं बाळ छान बडबड कधी करेल हे प्रत्येक पालकांना उत्सुकता वाढवणारं असतं. त्यातही जर 1 वर्ष होऊनही बाळ बोलत नसेल तर काळजी वाटणं साहजिक आहे. जन्मतः बाळ उच्चार काढणं शिकतं. तीच त्याची बोलण्याची भाषा असते. हळूहळू त्या बोलण्याच्या भाषेमध्ये आणि उच्चारांमध्ये वाढ होत जाते. उच्चार स्पष्ट होत जातात आणि बाळ हळूहळू शब्द बोलणं चालू करतं. बाळ जन्मतः तोंडातून काही आवाज काढत असेल, 2-3 महिन्यानंतर बाळ ओठांची हालचाल करून वेगवेगळे आवाज काढत असेल, 6 महिन्यानंतरचा बाळ आपण बोलल्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरात आवाज काढत असेल तर काळजीचं कारण नाही. 9 ते 10 महिन्याचं बाळ सलग काहीतरी बडबड करत असेल, तोंडातून वाक्य बोलण्याप्रमाणे वेगवेगळे आवाज काढत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. बाळाला शब्द बोलता येत नसतील तरीही वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या स्वरांमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. 1 ते 1.25 वर्षाचं बाळ सोपे 2 अक्षरी शब्द आपल्या सतत संपर्कात असणाऱ्या व्यक्तींची, वस्तूंची नावं बोबड्या स्वरात म्हणण्याचा प्रयत्न करतं. अशा वेळी बाळाचे उच्चार पहिल्यापेक्षा स्पष्ट असतात. बाळाला जे हवं ते त्याच्या कृतीतून किंवा बोबड्या बोलांमधून त्याला सांगता येत असेल, बाळ ओळखीच्या व्यक्तींची किंवा वस्तूंची नावं विचारल्यानंतर ते दाखवत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. बाळ 2 महिन्याचं झाल्यापासून आवाजाकडे व्यवस्थित लक्ष देत असेल, आवाज दिल्यानंतर किंवा खेळणं वाजवल्यानंतर बाळ त्या दिशेला पाहत असेल, बाळाचं हसणं आणि रडणं आपल्या आवाजावरती थांबत किंवा चालू होत असेल, बाळाला ऐकण्यामध्ये कोणतीही अडचण नसेल, आपल्या आवाजाला बाळ प्रत्युत्तर देत असेल तर काळजी करू नका. याचा अर्थ असा की बाळाला ऐकण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. 6 महिन्यानंतर बाळाला त्याच्या वापरातल्या वस्तू, खेळणी किंवा व्यक्ती लक्षात राहणं चालू होतं. जर विचारलेल्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवत असेल, ओळखीच्या व्यक्तींना आवाज देण्याचा किंवा विशेष आवाज काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला त्याची खेळणी ओळखून खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर चांगली गोष्ट आहे. 1 ते 1.25 वर्षाचं बाळ 8 ते 10 शब्द जर बोलण्याचा प्रयत्न करत असेल, बाळ बोबडे बोलत असेल, त्याचे शारीरिक आणि बौद्धिक विकास जर योग्य असेल, बाळाला हसणं, रडणं, हट्ट करणं समजत असेल, त्याला छान समज असेल तर बाळाच्या विकासातील आणि त्याच्या बोलण्यामधील ही खूप चांगली गोष्ट आहे. बाळ कधी बोलतो? प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे मुलाची इतर मुलांशी तुलना करून ठरवू नका. प्रत्येक मुलाचा वाढीचा आणि विकासाचा वेग हा थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असणं साहजिक आहे. काही मुलांना काही गोष्टी लवकर समजतात तर त्याच मुलांना काही गोष्टी उशिरा समजतात. हीच गोष्ट प्रत्येक मुलाच्या बाबतीत असते, हे लक्षात ठेवा. जन्मतः बाळ तोंडातून उच्चार काढणं, हसणं आणि रडणं शिकतं. 2 महिन्यानंतर बाळ काही ठराविक उच्चार दिवसातून बऱ्याच वेळा काढणं चालू करतं. या उच्चारांमध्ये, स्वरांमध्ये आणि आवाजामध्ये हळूहळू प्रत्येक महिन्यात वाढ झालेली असते. 5 महिन्याचं बाळ काही विशेष गोष्टींसाठी विशेष उच्चार काढणं, स्वरात त्या वस्तू किंवा वस्तूसाठी आवाज काढणं शिकतं. 9 ते 10 महिन्याचं बाळ वाक्य बोलण्याप्रमाणे काहीतरी सुसंगतीमध्ये वेगवेगळे आवाज काढणं शिकतं. या वयामध्ये बाळाच्या आवाजामध्ये, शब्दांमध्ये त्याच्या भावना आपल्याला दिसू लागतात. बाळाच्या या वाढीच्या वयामध्ये त्याच्या उच्चारामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. 1 वर्षाचं बाळ त्याच्या जवळच्या व्यक्ती, नेहमी पाहण्यात असणाऱ्या वस्तू याची सोपी नावं घेण्यास शिकतं. काही वेळेला या नावांचे उच्चार स्पष्ट असतात तर काही वेळेला ते बोल बोबडे असू शकतात. परंतु 1 वर्षामध्ये 10 ते 25 शब्द बोलणं शिकू शकतात.
या वयामध्ये लहान मुलांचं शिकण्याचा वेग खूप जास्त असतो, त्यामुळे या वयातील मुलांना सतत बोलण्याचा फायदा होतो. बाळ 1.5 वर्षाचं होईपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सतत ऐकले जाणारे बरेचसे शब्द, वाक्य बोलण्याचा प्रयत्न करतं. यावेळी पालकांनी त्याच्याशी भरपूर बोलणं, गप्पा मारणं, गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, बाळाचं कौतुक करणं, त्याला चालना देणं, प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. बाळासोबत बोलत असताना पालकांनी किंवा घरातील व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. बाळ अगदी लहान असल्यापासूनच त्याच्याशी बोलताना आपले उच्चार मात्र स्पष्ट, व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपण बाळाशी लहानपणापासूनच बोबड्या बोलामध्ये बोलत असू तर बाळही तेच शब्द लक्षात ठेवून त्याच पद्धतीने बोबडे बोल बोलण्याचाच प्रयत्न करतं. आता आपण पाहिलेल्या प्रत्येक महिन्यानुसार आणि वर्षानुसार बाळाचे उच्चार आणि बोलण्यात येणारे शब्द जर आपल्याला बदल वाटला नाही, बाळ कोणतेही उच्चार करत नसेल, आवाजाकडे लक्ष देत नसेल, बाळाचं शारीरिक आणि बौद्धिक वाढ योग्य वाटत नसेल, तर 9 महिन्याच्या बाळाला डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणं गरजेचं असतं. जर तुमचं बाळ जन्मापासून वेगवेगळे उच्चार काढण्याचा प्रयत्न करत नसेल, आपल्या आवाजाकडे व्यवस्थित लक्ष देऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत नसेल, बाळाची शारीरिक बौद्धिक वाढ योग्य, तर बाळ प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळे आवाज काढत असेल, वेगवेगळ्या स्वरात ते आवाज काढण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असेल, 1 वर्षापर्यंत बाळ सोपे 2-3 अक्षरी शब्द बोलण्याचा प्रयत्न करत असेल, बाळाला ऐकण्यामध्ये कोणतीही अडचण नसेल, तर काळजी करू नका. तुमचं बाळ प्रयत्नानंतर हळूहळू नक्की आणि व्यवस्थित बोलणं शिकेल. आता आपण लहान बाळ उशिरा बोलत असेल किंवा बाळाच्या बोलण्यामध्ये जर विशेष काही सुधारणा दिसली नाही तर काय करायला हवं ते पाहूया. बऱ्याच पालकांची तक्रार असते की आमचं बाळ 2-3 वर्षाचं झालं तरीही ठराविक शब्दच बोलतो, त्याचा शारीरिक बौद्धिक विकास चांगला आहे, बाळाला बोललेलं सगळं समजतं, विचारलेल्या वस्तू दाखवतो, त्याला ऐकण्यामध्येही अडचण नाही, बाळाला छान समज आहे, परंतु ठराविक शब्दापेक्षा तो जास्त काहीच बोलत नाही. अशा वेळी पालकांनी मुलांना जास्त वेळ देणं, त्याच्याशी भरपूर गप्पा मारणं, बाळाला वेगवेगळ्या गोष्टी गाणी म्हणून दाखवणं, मुलांना बोलण्यासाठी प्रोत्साहन देणं, प्रश्न विचारणं, त्याचं कौतुक करणं गरजेचं असतं. या गोष्टीचा लहान मुलं लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी खूप फायदा दिसून येतो. बाळाला बोलता न येण्याचं सगळ्यात मुख्य आणि सामान्यपणे दिसून येणारं कारण म्हणजे ऐकू येत नाही. लहान मुलं कोणताही शब्द ऐकून त्याप्रमाणे ओठांची हालचाल करून बोलायला शिकतात. त्यामुळे बाळाला जर ऐकू येत नसेल तर शब्द न समजल्यामुळे बोलण्यासही विलंब होतो. लहान मुलांचे बाळाला ऐकू येत नाही ही गोष्ट जर लवकर लक्षात आली तर त्यावरती योग्य ते उपाय करून लहान मुलांना स्पीच थेरपीच्या मदतीने लवकर बोलायलाही शिकवता येतं. परंतु या गोष्टीसाठी जर खूप जास्त उशीर झाला तर लहान मुलांना बोलता येत नाही. जेवढा लवकर उपाय तेवढ्या लवकर जास्त फायदा दिसून येतो. लहान मुलांना 3 वर्षाच्या आधी ट्रीटमेंट चालू करणं अशा केसमध्ये खूप गरजेचं असतं, कारण वयाच्या 3 वर्षापर्यंतच लहान मुलांना स्पीचमध्ये जास्त फरक होऊ शकतो. बाळाच्या तोंडामध्ये आणि जिभेमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर लहान मुलांना बोलण्यामध्ये उशीर होतो. 6 महिन्यापर्यंत जर बाळ काहीच उच्चार काढत नसेल, कोणतेही आवाज काढण्याचा, वेगवेगळ्या स्वरात बोलण्याचा प्रयत्न करत नसेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळ मुलं न बोलणं हा त्यांच्या भाषेचा अडथळा देखील असू शकतो. लहान मुलांच्या घरात आणि बाहेर ज्या वातावरणामध्ये मूल वाढतं, दोन्ही ठिकाणी जर भाषा वेगळी असेल, शाळेत इतर मुलं आजूबाजूच्या व्यक्ती वेगळी भाषा बोलत असतील आणि तुम्ही घरात जी भाषा बोलता त्यापेक्षा ती भाषा खूपच वेगळी असेल, अशा वेळी मुलांना नक्की कोणती भाषा कशी आहे, त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणं, लक्षात ठेवणं जमत नाही आणि भरपूर सारं कन्फ्युजन मुलांच्या मनामध्ये होतं. त्यामुळे मुलांना शब्द न समजल्यामुळे मुलं काहीच बोलत नाहीत. लहान मुलांना 5 वर्षापर्यंत कोणतीही एक भाषा पूर्णपणे व्यवस्थित बोलता येते, त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. जी मुलं जास्त व्यक्तींच्या सहवासात नसतात, घरामध्ये जर बाळाशी जास्त कोणी बोलत नसेल, वेळ घालवत नसेल, मुलांना हवं तेवढं प्रोत्साहन मिळत नसेल किंवा मुलांना खूप माया प्रेम करणं, जवळची व्यक्ती कोणी नसेल, मुलांकडे सतत दुर्लक्ष होत असेल, मुलं नेहमी कोणत्या तरी मानसिक दबावामध्ये वावरत असतील, अशा मुलांमध्येही बोलण्यामध्ये अडचण येऊ शकते आणि जास्त विलंब त्यामुळे होऊ शकतो. लहान मूल घरात असताना घरातील वातावरण प्रसन्न असणं, मुलांवरती माया कौतुक करणं,
मुलांना भरपूर गप्पा मारणं, गाणी म्हणून गोष्टी सांगणं, मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. ही गोष्ट मुलांच्या बौद्धिक विकासासाठी, त्यासोबतच त्यांनी लवकर आणि स्पष्ट व्यवस्थित बोलावं यासाठी खूप महत्त्वाची आहे. काही मुलं फक्त ठराविक शब्द बोलतात, तेच ते शब्द वाक्य परत परत बोलतात किंवा इतर व्यक्ती जे बोलत असतील तीच वाक्य परत त्याच पद्धतीने बोलतात, नक्कल करतात. 1.5 ते 2 वर्षाच्या मुलांमध्ये हे खूप सामान्य आहे. मुलं जशी जशी मोठी होतात तशी तशी ही सवय आपोआप कमी होते. त्यासाठी मुलांचा शब्दसंग्रह भरपूर वाढेल. मुलांना काय म्हणायचं आहे ते समजून घेऊन त्यासाठी मुलांना मदत करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा जेव्हा लहान मूल आपण जे बोलतो ते परत बोलत असेल तर अशा वेळी मुलांना रागवलं जातं, शांत बसवलं जातं, परंतु त्याची काही आवश्यकता नाही. काही मुलांना जर सेरेब्रल पाल्सी, ब्रेन इंज्युरी, मस्क्युलर डिसऑर्डर, स्नायू संबंधीचे आजार किंवा मुलांना जर बौद्धिक विकास कमी असेल, अशा वेळी देखील मुलांच्या बोलण्यामध्ये अडचण येऊ शकते. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास जर त्यांच्या वयानुसार योग्य वाटत नसेल, अशा वेळी डॉक्टरांशी भेटून त्यावरती योग्य ते औषधोपचार, थेरपी घेणं खूप गरजेचं असतं. लहान मुलं उशिरा बोलण्याचं अनुवंशिकता हे देखील एक कारण असू शकतं. बाळाच्या आई किंवा बाबा किंवा घरातील रक्ताच्या नात्यातील जवळच्या एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने बोलण्यास खूप उशीर झाला असेल तर तीच अनुवंशिकता मुलांमध्येही असू शकते. अशा मुलांमध्ये लहान मुलांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी समजत आहेत ना, ऐकू व्यवस्थित येत आहे ना, मुलांना समज व्यवस्थित आहे का, या गोष्टींकडेही लक्ष द्या. बाळ आईच्या गर्भात असताना जर आईला किंवा बाळाला कुठली इजा झाली असेल किंवा प्रसूतीच्या वेळी जर बाळाला काही दुखापत झाली तर अशा वेळी मुलांच्या बोलण्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात किंवा डिलिव्हरीच्या वेळी जर असा काही प्रकार घडला असेल तर तो तुमच्या डॉक्टरांना सांगणं आणि त्यावरती वेळेच औषधोपचार करणं, काही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून जन्मानंतर बाळाला असे कोणतेही त्रास होऊ नयेत. आता आपण पाहिलेल्या कुठल्या कारणामुळे जर बाळ बोलत नसेल तर त्यावर लवकर बाळ कमी वयात असतानाच उपाय चालू करणं गरजेचं असतं. योग्य ते औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने ज्या मुलांना बोलण्यामध्ये अडचण आहे त्या मुलांनाही बोलण्यासाठी आपण मदत करू शकतो आणि त्यांच्यामध्ये बरीचशी सुधारणा झालेलीही दिसून येते. हे औषधोपचार आणि थेरपीची सुरुवात बाळ साधारण 9 ते 10 महिन्याचा असल्यापासून चालू केल्या तर नक्कीच लवकर आणि खूप चांगला फरक झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु बोलण्यासाठी जर बाळाला काही थेरपी, औषधोपचार घेण्याचे असतील तर ते 3 वर्षाच्या आतमध्ये चालू करणं गरजेचं असतं. 4 वर्षाच्या नंतर तुम्हाला जर ही गोष्ट लक्षात आली आणि त्यानंतर उपाय चालू केले तर हवा तसा फरक आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे बाळ 1-2 वर्षाचं पर्यंत भाषा व्यवस्थित समजणं, आकलन करणं चालू करतं. याच काळामध्ये हे उपाय चालू करणं गरजेचं असतं. बाळाला बोलण्यामध्ये उशीर होत आहे, काही अडचण दिसून आली तर डॉक्टरांना भेटून तपासणी करणं, काय कारण असेल, बाळाला काय त्रास असेल हे शोधून काढणं. डॉक्टर काही वेगवेगळ्या टेस्ट करून या गोष्टीचं योग्य निदान करू शकतात. निदान झाल्यानंतर तुमच्या बाळाला कोणती थेरपी, कशा पद्धतीची औषधं देणं गरजेचं आहे, किती वेळ लागू शकतो, काय काळजी घेणं गरजेचं आहे, पालकांनी कशा पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे, या सगळे सल्ले डॉक्टर आपल्याला सविस्तररित्या देतात. अशा वेळी पालकांनी खूप संयम दाखवणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलांशी एकमेकांशी तुलना न करणं, मुलांना वेळ देणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं, मुलांवरती प्रेम, माया, कौतुक करणं आणि खूप बोलणं गरजेचं असतं. पालकांनी अशावेळी मुलांवर चिडचिड, जबरदस्ती करणं योग्य नाही. या मोठ्या अडचणींमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्यांना वेळ देणं गरजेचं असतं, त्यांना मदत करणं गरजेचं असतं. म्हणजे मुलंही या अडचणीतून लवकर बाहेर येतील आणि सामान्य मुलांप्रमाणे व्यवस्थित बोलणंही चालू करतील. डॉक्टरांनी सांगितलेल्या थेरपीसोबतच मुलांना भरपूर बोला, गाणी म्हणा, गोष्टी सांगा, त्यांचं कौतुक करा, प्रश्न विचारा, उत्तरं सांगा, त्यांना प्रेमाने, मायेने कुशीत घ्या, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा, मुलांच्या ओठांच्या हालचाली बघून बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन द्या. बाळाला जर ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र वापरा, म्हणजे शब्द व्यवस्थित ऐकू येतील आणि ऐकलेले शब्द लक्षात ठेवून बाळ बोलण्याचाही प्रयत्न करेल. मुलांशी बोलताना छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्य मोठ्या आवाजात मुलांना लक्षात येतील, कमी स्पीडमध्ये आणि ओठांची हालचाल दिसेल अशा पद्धतीने बोला. बोलताना मुलांना तुमचा चेहरा आणि ओठांची हालचाल व्यवस्थित दिसेल याची काळजी घ्या. त्यामुळे ही मुलं या सगळ्या गोष्टी ऐकून, पाहून, बोलण्याचा प्रयत्न करून बोलायला शिकतात. मुलांनी थोडा प्रयत्न केला तरीही त्यांचं कौतुक करा.
मुलांना आपण काय बोलतो आहोत हे लक्षात येण्यासाठी तुम्ही हातवारे करून वस्तू दाखवूनही बोलू शकता. हळूहळू सरावाने मुलांच्याही लक्षात येईल, त्यासाठी थोडासा वेळ मुलांना द्या. कुठलाही दबाव, चिडचिड अशा वेळी नको. मुलांना कुठलीही गोष्ट ऐकून किंवा सांगून लक्षात राहण्यापेक्षा ती पाहून लवकर लक्षात राहते. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट मुलांना शिकवायची असेल तर ती वस्तू दाखवा, त्यासाठीचे हातवारे करा, त्यासाठी काही वेगवेगळ्या युक्त्या लढवून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा. थेरपिस्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देतात. मुलांना लवकर बोलता येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण चेहऱ्याचे आणि जिभेचे काही व्यायामही करून घेणं गरजेचं असतं. यासाठी स्पेशल थेरपिस्टची मदत घ्या. अशा पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला काही त्रास आहे का याचं जर निदान झालं तर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू केली आणि सगळे उपाय व्यवस्थित केले, पालकांनी प्रयत्नशील राहिलं, मुलांना प्रोत्साहन दिलं, बाळाला त्याच्या कलेने हळूहळू शिकवलं तर नक्कीच तुमचंही बाळ व्यवस्थित आणि न अडखळता स्पष्ट उच्चारने बोलू शकेल. त्यामुळे यामध्ये काळजीचं कारण नाही. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या शंकांची निरसन या व्हिडिओमधून झालंच असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि अशाच उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.